नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कंबाईन ग्रुप बी च्या मेन्सची तयारी कशी केली पाहिजे, एक स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे। मी असं नाही म्हणणार की ही एकमेव स्ट्रॅटेजी आहे किंवा हीच स्ट्रॅटेजी तुम्ही वापरा। मी हे म्हणेल की ही एक स्ट्रॅटेजी आहे तुमची स्वतःची, तुम्ही तयार करू शकता। त्यासाठी तुम्हाला यातून गायडन्स मिळेल किंवा तुम्ही इतरांची वापरू फॉलो करू शकता किंवा नाही तुमच्याकडून बनते एखादा प्लॅन तर तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरू शकता। एक थोडाफार ग्रुप बी चा आधी आपण की कसं पेपर मध्ये नेमकं काय मागच्या वर्षीचा पॅटर्न बघता किंवा मागील काही वर्षांचा पॅटर्न बघता, काय विचारलं जातं, कसं विचारलं जातं हे पण थोडंफार आपण बघणार आहोत। आय होप पहिल्या आन्सर की नुसार तुम्ही तुमचे मार्क्स चेक केले असतील। तुमचा स्कोर जर का 50 पेक्षा पुढे येतोय तर मी म्हणेल तुम्ही तयारी करा मेन्सची, ठीक आहे। वेस्टर्न नाही जाणार आहे, जरी कट ऑफ जास्त लागली तरी तुमची तयारी तर फुकट नाही जाणार आहे। घटक आहेत समोर, त्याच्या मेन्सला लागणारच आहे आपल्याला तयारी करायला। आताच प्रिपरेशन होऊन जाईल, सोबत सोबत प्रीचं पण प्रिपरेशन होऊन जाईल। तर 50 पेक्षा जास्त स्कोर येणाऱ्यांनी बिनधास्त मेन्सच्या तयारीला लागायचं आहे, ठीक आहे। तर बघूया आपण कसं काय प्लॅनिंग असलं पाहिजे। बघा, आयोगाने पहिली गोष्ट जे नोटिफिकेशन दिली होती त्यानुसार 1 जूनला गट ब ची मेन्स असेल असं सांगितलेलं होतं, ठीक आहे। पण आता सगळ्याच एक्झाम इतक्या पुढे गेल्यात तर बहुतेक ही पण एक्झाम पुढे जाईल, थोडं महिनाभर किंवा 29 जून वगैरे तारीख सांगताय काही लोक। सो पुढे जाऊ शकते एक्झाम, ठीक आहे, पहिली गोष्ट। पण आपण जी काही तयारी करतोय आपल्याला 1 जूनलाच टार्गेट करून करायचे। आपल्या समोर जे आयोगाने डेट दिली होती त्यालाच आपण काय करूया, नजरेसमोर ठेवूया की 1 जूनला माझा पेपर आहे मेन्सचा आणि मला ती तयारी करायची आहे, ठीक आहे। चला, मग तुम्हाला माहिती आहे की 2 पेपर असतात, ठीक आहे। या 2 पेपर मध्ये जो पहिला पेपर असतो, पेपर 1 जो असतो, त्यामध्ये आपल्याला मराठी आणि इंग्रजी व्याकरण, बरोबर, मराठी आणि इंग्रजी व्याकरणावरती प्रश्न विचारले जातात। 50 मार्कला मराठी व्याकरण असतं, 50 मार्कांना इंग्रजी व्याकरण असतं, बरोबर। आणि हा जो दुसरा पेपर आहे जीएस चा, हा जो पेपर 2 आहे, यामध्ये मग आपले सगळे सब्जेक्ट येतात, बरोबर। आपलं सगळं जे काही भूगोल, इतिहास, त्यानंतर राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, विज्ञान असेल, चालू घडामोडी असतील, सोबत सोबत यामध्ये गणित आलं, बुद्धिमत्ता आलं, ठीक आहे। आरटीआय सुद्धा आहे, आरटीआय वर क्वेश्चन येतो किंवा सुदूर संवेदन असेल, कॉम्प्युटरचा वाला पार्ट असेल तर यावर सुद्धा क्वेश्चन्स दिसतात आपल्याला। सो असे हे 2 पेपर होतात, ठीक आहे। मग आपण बघणार आहोत की कसा काय कल होता आयोगाचा मागच्या वर्षीचा आणि ते, तर थोडंसं आपण याच्यामध्ये थोडं खोलात जाणार आहोत, ठीक आहे। पण एक ब्रॉड व्ह्यू तुमच्या नजरेसमोर आहे की हा एक पेपर जो आहे याचा आपण प्री साठी अभ्यास नाही करत, इथे तरी आपलं थोडंफार प्रिपरेशन झालेलं आहे म्हणूया आपण बऱ्यापैकी, पण याची तयारी जी आहे ती व्यवस्थित झालीच पाहिजे। हा क्वालिफाईंग नाहीये, कारण याचे मार्क्स तुमचे मोजले जाणार आहेत आणि हा जो पेपर आहे तो जर का तुम्ही व्यवस्थित नाही केला तर त्याचा काही फायदाच राहणार नाही, ठीक आहे। सो हा आपल्याला काय करावा लागेल, व्यवस्थित प्रिपेअर करावा लागेल, जास्तीत जास्त मार्क्स इथे आले पाहिजे तुमचे। मग बघा, थोडंसं आपण पहिल्यांदा पेपर 2 विषयी बोलूया। पेपर 2 मध्ये जे सब्जेक्ट असतात दुसऱ्या पेपर मध्ये, त्यामध्ये जसं की पॉलिटी आहे, बरोबर, किंवा आपण जर पाहिलं तर यामध्ये अजून काय आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमी आहे। मग मागच्या वर्षीचा जर आयोगाचा आपण कल पाहिला की मागच्या वर्षी आयोगाने जे प्रश्न विचारले होते तर 2023 च्या मेन्स नुसार आपण गेलो तर पॉलिटी वरती किती प्रश्न आले होते, पॉलिटी वरती एक 15 प्रश्न आपल्याला विचारले गेले होते, ठीक आहे। पॉलिटी वरती 15 प्रश्न आले होते। त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर हिस्ट्रीवर किती प्रश्न विचारले होते, जीएस चे जे कोर्स सब्जेक्ट आहेत तर हिस्ट्रीवर 10 प्रश्न विचारले गेले होते, ठीक आहे। इको मध्ये किती प्रश्न विचारले गेले होते, इकॉनॉमी मध्ये, तर इकॉनॉमी मध्ये सुद्धा आपल्याला 10 प्रश्न विचारले गेले होते। सोबत सोबत जिओग्राफीचा जर आपण विचार केला, भूगोलाचा जर विचार केला तर भूगोलामध्ये सुद्धा 10 प्रश्न होते। म्हणजे इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र या 3 विषयांमध्ये आपल्याला प्रत्येकी 10-10 प्रश्न इथे विचारले गेले होते। त्यात मध्ये जर तुम्ही पाहिलं तर विज्ञान वरती थोडेसे प्रश्न किती होते, जास्त होते। विज्ञानचा जो पार्ट आहे सायन्स, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आपण बघतो, तर या विज्ञानावरती 14 प्रश्न विचारले गेले होते। सो विज्ञानाचं वेटेज थोडं इथे आपल्याला दिसतंय जास्त आहे, पॉलिटीचं वेटेज जास्त होतं। करंट अफेअर्स वरती 12 प्रश्न विचारण्यात आले होते, किती, 12 प्रश्न करंट वर आले होते। करंटला पण महत्व आहेच। म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंगचा जर आपण विचार केला
तर मॅथ्स आणि रिझनिंग वरती सुद्धा आपल्याला चांगले प्रश्न बऱ्यापैकी बघायला मिळतात. 22 प्रश्न मॅथ्स आणि रिझनिंग वरती आले होते. ठीक आहे, किती 22 प्रश्न जे आहेत ते मॅथ्स रिझनिंग वरती आले होते. आणि मग हे जे छोटे मोठे टॉपिक आहेत जसं की कॉम्प्युटर झालं, संगणकचा पार्ट झाला तर त्याच्यावरती 3 प्रश्न, RTI झाला आपला तर त्या कायद्यावरती 2 प्रश्न आणि एक लोकसेवा हक्क कायदा जो आहे त्यावरती 1 प्रश्न विचारला गेला होता. आता ठीक आहे, यावर 1 प्रश्न विचारला गेलाय किंवा RTI वर 2 क्वेश्चन आलेले आहेत, मग हे टॉपिक करायचेच नाही का? तर करायचे. प्रश्न कमी आहेत ना यावर, मग कसे करायचे हे टॉपिक? PYQ. PYQ हा बेस्ट सोर्स आहे. जास्त काही करत बसण्यापेक्षा कॉम्प्युटर झाला, RTI झालं, लोकसेवा हक्क कायदा झाला, ठीक आहे. तर यासाठी या 3 टॉपिक साठी तुम्ही PYQ जरी केले ना तरी या 5-6 प्रश्नांमधले तुमचे 3 प्रश्न आरामात बरोबर येतील. ठीक आहे, किंवा आपण म्हणूया की PYQ सोबत सोबत वेळ भेटलास तर एखाद दुसरी व्हिडिओ बघून घ्यायची. जसं आपण पण YouTube वरती RTIचा व्हिडिओ टाकलेला आहे सरांनी. ठीक आहे, ते बघून घेऊ शकता तुम्ही. म्हणजे थोडंफार जे काय आहे ते तुमचं इथून प्रिपरेशन त्याचं होऊन जाईल. राईट. मग गणिताला, अंकगणित बुद्धिमत्तेला वेटेज जास्त आहे. प्रश्नांची डिफिकल्टी लेवल खूप जास्त असते का? नाही, पण टाइम मॅनेजमेंट हे महत्वाचं असतं. टाइम पुरत नाही, त्यासाठी तुमची प्रॅक्टिस चांगली झाली पाहिजे. दुसरी गोष्ट इकडे जर तुम्ही पाहिलं तर करंटसाठी आपल्याला काय करायचे? व्यवस्थित करंटची तयारी करायचे. मग हा पण प्रश्न असेल की करंट कुठून कुठपर्यंत करू? तर बघा 2023चं पूर्ण आणि 2024चं तर पूर्ण करायचंच आहे आपल्याला, पण 2023चं पण बघून घ्या. ठीक आहे, एक्झाम पुढे गेले त्यामुळे एखाद दुसरं प्रश्न विचारला जाऊ शकतो. नाही काही तर फार अर्ध तरी जून नंतरचं पण करा मी म्हणेल करंट. ठीक आहे, 2024 तर पूर्ण पाहिजे. 2025चं पण आपल्याला जून पर्यंत किंवा एक मे पर्यंत, एप्रिल पर्यंत करंट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, एप्रिल पर्यंत करा, कारण एक्झाम जूनची दिली आहे तर आपण एप्रिल पर्यंत तरी कन्सिडर करूया, करंट करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, सो हे 2024चं पूर्ण आणि 2025चं एप्रिल पर्यंत करंट. थोडंसं 2023ला पण ब्रशअप कराल. ठीक आहे, 2023च्या करंटला पण क्वेश्चन विचारले जातात. करंट वरती तुम्ही पाहिले असतील आता प्री मध्येच कसे क्वेश्चन टाकले होते. ठीक आहे, या व्यतिरिक्त हे तर विषय तुमचे म्हणजे पक्केच झाले पाहिजे. ठीक आहे, कारण की प्री मध्ये पण आपण याचे अभ्यास करतोच, तेच आपल्याला रिवाइज करायचे. थोडंफार अजून काही असेल ते व्यवस्थित डिटेलिंग्स द्यायचे आहेत. त्याच्या PYQ बघायचे. PYQ बेस्ट सोर्स आहे. आयोगाचे PYQ आपल्याला समजतं की कसे प्रश्न येऊ शकतात, काय येऊ शकतात. ठीक आहे, तर हे झालं आपलं पेपर 2 बद्दल की कोणत्या विषयावर मागच्या वर्षी किती प्रश्न विचारले होते. रफली याच्याच आसपास तुम्हाला एखाद दुसरा कमी एवढे प्रश्न तुम्हाला या वर्षी सुद्धा बघायला मिळतील. ठीक आहे, मग हे झालं तुमचं पेपर 2 बद्दल. ठीक आहे, सो तुम्हाला एक अंदाज येईल की कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज दिलं पाहिजे. ठीक आहे, नाहीतर समजले एखादा व्यक्ती 1 महिनाभर लोकसेवा हक्क कायदाच करत बसले किंवा 4 दिवस लोकसेवा हक्क कायदाच करत बसले, नाही गरजेचं. ठीक आहे, RTIच करत बसले नाही, पहिला हे कम्प्लीट करा. ठीक आहे, हे कम्प्लीट करा. मी सांगते कसं कशाला वेळ द्यायचा काय ते, तर आपण ते टाइम मॅनेजमेंट बद्दल सुद्धा थोडंसं बोलूया. बघा आता तुम्हाला तुमच्या हातामध्ये जर आपण पाहिलं तर आता फेब्रुवारी महिना चालू आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून. ठीक आहे, जून मध्ये एक्झाम आहे असं 1 जून आपण कन्सिडर केलं तर आपल्याकडे फक्त 4 महिने उरतात. फेब्रुवारीचे पण आता समजा 10 दिवस झालेले आहेत तरी आपण पकडूया आपल्याकडे 4 महिने उरताय. ठीक आहे, तर या 4 महिन्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित तयारी करायची आहे. ठीक आहे, मे पर्यंत व्यवस्थित तयारी करायची आहे. मग डेली तुमचा, आता तुम्ही मेन्सला आहात, मी सजेस्ट करेल की जे लोक जॉब वगैरे करत असतील, पॉसिबल असेल तर थोडंफार जॉबचे टाइम कमी करा. ठीक आहे, जर जॉब करून देत असाल. जे हाऊसवाईफ असतील त्यांना पॉसिबल असेल गोष्टी काही करणं तर करा, जसं की घरची कामं थोडी कमी करतात, कारण की ही संधी सगळ्यांना नाही मिळत. प्री पास झालाय तुम्ही. ठीक आहे, किंवा होणार आहेत तुम्ही प्री पास, अजून रिझल्ट नाही आला, आपण म्हणूया होणार आहेत तुम्ही पास. ज्यांना स्कोर जास्तच आहे ते तर बिंदास्तच म्हणजे पासच आहेत म्हणूया, प्री पास झालेत. पण मग ही संधी मिळाली आहे ना तर याचं वाया नका घालू, याचा फायदा करून घ्या, कारण की प्री पास होणं मोठी गोष्ट आहे. मेन्स एक वेळ सोपी आहे पण प्री कठीण आहे कंबाईनची. ठीक आहे, जर सगळ्या एक्झाम्स पाहिल्या तर. सो प्री पास झालाय तर आता हे जे 4 महिने आहेत ना फुल फोकसने अभ्यासाला द्या की मला कसंही करून पोस्ट मिळवायची आहे, मला काहीही करून पोस्ट मिळवायची आहे, मी जीव तोडून अभ्यास करेन. ठीक आहे,
सो हे तुमच्यामध्ये स्पिरिट आता दिसलं पाहिजे. दिवसातून 10 तास तरी अभ्यास झालाच पाहिजे तुमचा. मी तर म्हणेल 10 काय 11 तास अभ्यास झाला पाहिजे तुमचा. सो हे जे पेपर 1 आहे तुमचं, ठीक आहे, व्याकरणाचा पार्ट किंवा शब्दसंग्रहाचा पार्ट झाला, आणि पेपर 2 जो आहे जीएस वगैरे, तर वेटेज जे तुम्ही देणार आहात, तर मी वेटेज मध्ये तुम्हाला सजेस्ट करेल की पेपर 1 ला तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे थोडासा, ठीक आहे. म्हणजे टाइम जे दिवसाचं देणार आहात, तर मी म्हणेल की पेपर 1 जे आहे त्याला 6 तास द्या तुम्ही दिवसातले. कशाला? पेपर 1 ला, ठीक आहे. मग या 6 तासाचं डिव्हिजन तुम्ही कसंही ठेवा, 3 तास आणि 3 तास, म्हणजे यामध्ये 3 तास तुमचं मराठी असेल आणि 3 तास तुमचं इंग्रजी असेल. बरं, यात पण तुम्ही कोर ग्रामरला वेळ दिला, सपोज 1.5 तास, ठीक आहे, आणि 1.5 तास तुम्ही वोकॅबला वेळ दिला, शब्दसंग्रहला, ठीक आहे, आणि व्याकरण, असंही तुम्ही डिव्हिजन याचं करू शकता, ठीक आहे. म्हणजे सर्व काही तुमचं काय होईल, तर ग्रामरला इथे वेळ दिला तुम्ही आणि वोकॅबला 1.5 तास दिला या 3-3 तासातला, ठीक आहे, बरोबर. आता हे काही 6 तास तुम्ही सलग तर नाही करणार आहे, याच्यामध्ये एखाद दुसरा तास तर पकडून चला, कारण की आपण असं नाही की बसलो आणि 6 तास एका जागेवरून उठलोच नाही, अजिबात नाही. 3 तासाचा स्लॉट तरी असला पाहिजे, कंटिन्यू बसायचा, ठीक आहे. हा, ठीक आहे, मध्ये मध्ये एका तासाने उठायचं, थोडंसं 2 मिनिटं इकडे तिकडे रिफ्रेश व्हायचं, हे चालेल, पण 3 तास सलग अभ्यास झाला पाहिजे. मग 3 तासाने अर्धा तासाचा ब्रेक घ्या. 3 तास सलग एक विषय केला, मराठी व्याकरण केलं, अर्धा तास ब्रेक घ्या. परत मग काय केलं, परत 3 तास बसलो, इंग्रजी व्याकरण संपवलं, परत अर्धा 1 तास ब्रेक घ्या. मध्ये जे काही तुमचा जेवणाचा वेळ असेल ते असेलच, ठीक आहे, परत अर्धा 1 तास ब्रेक घ्या. मग तुम्हाला जीएस वर शिफ्ट व्हायचे. जीएसचा अभ्यास करत असताना जीएसला मी म्हणेल 4 तास जे आहेत ते तुमच्या कोर सब्जेक्टला द्या, ठीक आहे. कोर सब्जेक्ट म्हणजे हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, जिओग्राफी असेल, सायन्स असेल. ह्यामध्ये कसं करायचे, रोज सगळे विषय खोलायचे का नाही, एक एक विषय संपवत जायचा, एक जो तुम्हाला आवडतो, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, सायन्स मधून जो आवडतो. सपोज मी आहे, मला जिओग्राफी आवडतो, मी जिओग्राफी खोलणार, जिओग्राफी आधी संपून घेणार, ठीक आहे, रिवाइज करणार. सोर्स काय असतील, सोर्स हे तुम्ही प्रीला जे केलं होतं, ज्याच्यातून केलं होतं तेच पुस्तकं रिपीट करा. आता एखादं नवीन पुस्तक घ्यायला जाल तर फसाल, काय होईल, वेळ जाईल ते वाचण्यामध्ये. मग तुम्ही प्रत्येक विषयांचे नवीन पुस्तकं वाचत बसाल तर त्यातच वेळ निघून जाईल. रिव्हिजन कधी करणार, रिव्हिजन सगळ्यात महत्वाची आहे. सो प्रिलियम साठी जे पुस्तकं वापरलेत ते तुम्हाला बघायचे आहेत, ठीक आहे. एक विषय संपवत जायचा. मॅथ्स रिझनिंगला तुम्ही, मी म्हणेल की डेली द्या, अर्धा तास काय होत नाही. मॅथ्स रिझनिंगला अर्धा तास खूप झाला डेली, कारण डेली देणार आहेत ना, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. एक टॉपिक होऊन जाईल अर्ध्या तासात प्रॅक्टिस करून. डेली अर्धा तास करंटला जरी तुम्ही दिला, करंट अफेअर्स, ठीक आहे, तरी चांगलं आहे, बेस्ट आहे तुमच्यासाठी. सगळं करंट तुमचं 1.5-2 वर्षाचं होऊन जाईल याच्यात, ठीक आहे. सो इथे तुम्ही जर पाहिले तर 5 तास जे आहेत ते जीएस साठी आणि 6 तास जे आहेत ते तुमचे कशासाठी जात आहे, पेपर 1 साठी जात आहे. अशा 11 तास तुम्ही दिले पाहिजे. आता या 11 मधले 10 जरी दिले तरी ठीक आहे. मग 6 तास आणि 4 तास, या 4 तासात मग हे मॅथ्स रिझनिंग करंट हे 4 तासातच इन्क्लूड होईल. ज्यांच्याकडे देणं पॉसिबल आहे त्यांनी अर्धा तास यांना सेपरेट द्या, ठीक आहे, बेस्ट होईल तुमच्यासाठी. सो हे थोडंसं तुमचं टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे, की दिवसा उठलं सकाळी, असं नाही की आता मेन्सला काही टेन्शन नाहीये, 10-11 वाजता उठलो नाही, सकाळी लवकर उठलं, 7 ते 10 एक स्लॉट केला अभ्यासाचा, ठीक आहे, मराठी व्याकरण केलं 7 ते 10, परत अर्धा तास ब्रेक घेतला, 10:30 ते 11:30, 12:30, 1:30 पर्यंत आपण जर का हे केलं, किती 1:30 पर्यंत जर का साधारण आपण इंग्रजी व्याकरण केलं, ठीक आहे. त्यानंतर जेवणासाठी, आराम करण्यासाठी 1 तास ब्रेक घेतला 2:30 पर्यंत, 2:30 ते परत काय केलं आपण, 2:30 ते 3:30, 4:30, 5:30 पर्यंत एक स्लॉट बनवला तुमचा, की 5:30 पर्यंत जीएस जे आहे ते घेतला हातात, ठीक आहे. त्यानंतर मग परत अर्धा तास ब्रेक घेतला, मग 6 ते 7 हा जो वेळ आहे तो तुम्ही थोडासा करंटला दिला किंवा मॅथ्स रिझनिंगला दिला, बरोबर. परत मग जेवणाचा टाइम असेल तुमचा समजा तर 7 ते 8 जे काय असेल ते जेवण करून घ्या. परत 8:30 ते किंवा 7 ते 8 जेवण केलं, 8 ते परत आपल्याला 9 पर्यंत मग मॅथ्स रिझनिंगला टाइम द्यायचे. असं जर का तुम्ही दिवसाचं नियोजन केलं ना, काही इम्पॉसिबल नाहीये, ठीक आहे, सगळं पॉसिबल आहे. आता मी जेव्हा हे स्लॉट म्हणते मराठी इंग्रजीचे 3-3 तास, ह्याच्यात तुम्हाला पीवायक्यू पण बघायचे आहेत. याच टाइम मध्ये तुम्हाला पीवायक्यू चेक करायचे, उत्तर येतात का बघायचे, तुम्हाला रिव्हिजन करायची, तुम्हाला ते सगळं शिकून पण घ्यायचे, ठीक आहे. मग आता
जेवढं तुम्हाला जर आधीपासून सवय असेल, प्रॅक्टिस असेल, वेल अँड गुड. पण मराठी इंग्रजी जर तुम्हाला जास्त येत नाहीये, तुम्हाला शिकायची गरज वाटते, की तुम्हाला असं वाटतंय की नाही मला व्यवस्थित कोणतरी शिकवणारं पाहिजे, तर आपल्याकडे बॅच सुद्धा आहे. गट ब मुख्य परीक्षेची बॅच आपण ऍडमिशन सुरू केलेले आहेत. 10 तारखेपासून आपले सोमवारपासून लाईव्ह लेक्चर सुद्धा सुरू होतील बॅच मध्ये. फी पण कमी आहे, 1499 रुपये फी आहे सुरुवातीच्या विद्यार्थ्यांसाठी. 6 महिन्याचा कालावधी ठेवलाय, म्हणजे परीक्षा जरी पुढे गेली, जूनच्या ऐवजी जुलै ऑगस्ट मध्ये जरी गेली तरी बॅच तुमची राहील तिथे. ठीक आहे. टेस्ट सिरीज पण असतील, कारण यामध्ये वेळोवेळी प्रॅक्टिससाठी रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर पण असतील, नोट्स पण असतील, PYQ सुद्धा घेतले जातील. म्हणजे एक फुल फ्लेश तयारी तुमची मेन्सची इथे करून घेतली जाणार आहे. तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. बॅच तुम्हाला जॉईन करणं पॉसिबल असेल, तुम्ही बॅच आपल्या ऍप्लिकेशन वरून अभ्यास मित्रच्या घेऊ शकता. बाकी आमचा गायडन्स तर आहेच नेहमी तुमच्या सोबत. दुसरी गोष्ट, बॅच सोबतच मराठी व्याकरण जे आहे, मराठी व्याकरणासाठी सोर्स काय असलं पाहिजे तुमचं, तर मोरा वाळंबे बेस्ट ग्रामर बुक आहे. मोरा वाळंबे पुस्तक तुम्ही करू शकता. ठीक आहे. मोरा वाळंबेचं बुक जे आहे ते तुम्ही व्याकरणाचं घ्यायचं आहे. ठीक आहे. मराठीच्या शब्दसंग्रहासाठी मी तुम्हाला असं म्हणेल की आयोगाचे जे प्रश्न आहेत, पीवायक्यूच पाठ करून घ्यायचे. पीवायक्यू मध्ये एखाद्या शब्दाचा समानार्थी विचारले, त्याचे अजून 4 समानार्थी पाठ करून ठेवायचे. ठीक आहे. विरुद्धार्थी विचारले, त्याचे अजून 4 विरुद्धार्थी पाठ करून ठेवायचे. म्हणजे शब्दसंग्रह तुम्हाला मराठीचा काय करायचे, PYQ मधून करायचा आहे. आणि व्याकरणासाठी तुम्ही मोरा वाळंबे पुस्तक वापरू शकता. इंग्रजी व्याकरणाच्या बाबतीमध्ये पुस्तक जर विचाराल तर इंग्रजी व्याकरणासाठी पाल अँड सुरी यामधून आयोग जे आहे ते क्वेश्चन आजकाल जास्त विचारते. ठीक आहे. रेन अँड मार्टिन मधून इतके नाही येत, आधी येत होते, आता नाही येत. आता पाल अँड सुरी जे बेस्ट पुस्तक आहे इंग्रजी व्याकरणासाठी, तुम्ही हे पुस्तक, आपली बॅच आहेच, बॅच मध्ये तर शिकवलंच जाईल व्यवस्थित, तुम्हाला प्रॅक्टिस पण करून घेतली जाईल. पण पुस्तक पण हवंय तर हे तुम्ही रेफर करू शकता. आणि अगेन इथे पण PYQ वोकॅब साठी करायचे आहेत. त्यातल्या तर तुम्ही इंग्रजी टू इंग्रजीवाला जे ट्रान्सलेशन असतं त्यासाठी ल्युसेंटचं बुक आहे वोकॅबचं. सो ल्युसेंटचं वोकॅबचं बुक घेऊ शकता. एक PSI सर आहेत, त्यांचं पुस्तक आहे, त्याचं नाव मला आता पटकन आठवत नाहीये, संजीवनी म्हणून. ठीक आहे. वोकॅब संजीवनी समथिंग त्याचं नाव आहे. तर एक ते पुस्तक तुम्ही काय करू शकता, रेफर करू शकता. ठीक आहे. तर ते एक पुस्तक आहे वोकॅब संजीवनी म्हणून, करेक्ट, वोकॅब संजीवनी आहे ते बुक. ठीक आहे. सो वोकॅब संजीवनी हे एक तुम्ही इंग्रजी आणि मराठी जे शब्दसंग्रह आहेत त्यांच्यासाठी रेफर करू शकता. सो हे काय आहेत तुमचे सोर्सेस आहेत मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरणाचे. राईट. GS मध्ये मी तुम्हाला जसं म्हटलं की RTI झालं. ठीक आहे. युट्यूब वरती तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. लोकसेवा हक्क कायदा झाला. ठीक आहे. याचं पण युट्यूब वरती व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. कॉम्प्युटर झालं, ह्याचे पण लेक्चर्स आरामात मिळून जातात. आणि यांना PYQ मधून आपल्याला प्रिपेअर करायचे. याच्यासाठी काही पुस्तकं नोट्स घेत बसू नका, गरजेचं नाही, तेवढं वेटेज नाहीये. राहिले आपले कोर सब्जेक्ट. सायन्स असेल तर तुम्ही सचिन भस्के सरांचं पुस्तक जे आहे प्रीसाठी आय होप वाचलं असेल, बेस्ट आहे पुस्तक, तुम्ही रेफर करू शकता हे निश्चितच. त्यानंतर हिस्ट्रीसाठी तुम्ही समाधान महाजन वाचलं असेल किंवा गाठाळ वाचलं असेल, जे वाचलं असेल तर ते तुम्ही पुस्तक कंटिन्यू करू शकता. म्हणजे जे प्रीला वाचलंय परत दुसरं पुस्तक नाही घ्यायचं त्यालाच, कारण रिव्हिजन चांगली होईल. नाहीतर नवीन पुस्तक वाचाल तर परत तेवढा वेळ जाईल. ठीक आहे. इकॉनॉमीचा राहिला प्रश्न. इकॉनॉमीसाठी देसले सरांचं पुस्तक काही रेफर करतात, काही रंजन कोळंबे. अगेन जे रेफर केलं असेल ते तुम्ही चैतन्य सरांचे लेक्चर पण करू शकता. ठीक आहे. किंवा जर तुम्हाला आता आधी कोणतंच वाचलंच नसेल आणि आता वाचायचंच आहे पुस्तक, तर मग मी सजेस्ट करेन रंजन कोळंबे, छोटं आहे पुस्तक, ते होईल तुमचं वाचून. देसले थोडं मोठं आहे. ठीक आहे. त्यानंतर राहिलं पॉलिटीचा प्रश्न. पॉलिटीसाठी पण मोस्टली कंबाईन मध्ये रंजन कोळंबेच रेफर करतात. जर कोणी लक्ष्मीकांत आधी वाचलं असेल तर लक्ष्मीकांत कंटिन्यू करू शकता, अदरवाईज तुम्ही रंजन कोळंबेच रेफर करू शकता. तुमच्या नोट्स असतील त्या रेफर करू शकता. ठीक आहे. कोण राहिलं अजून, जिओग्राफी. जिओग्राफीसाठी तर मी कधी कोणतं पुस्तक सांगत नाही शक्यतो. ठीक आहे. कारण की मी जे लेक्चर घेते मी तर म्हणते तेच करा. पण त्यातल्या त्यात तुम्ही वाचलं असेल तर सौदी सरांचं पुस्तक वाचलं असेल मोस्टली. सो सौदी सरांचं पुस्तक तुम्ही अगेन स्टँडर्ड बुक आहे, रेफर करू शकता जिओग्राफीसाठी. सायन्स झालं, हिस्ट्री झालं, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी झालं. करंटसाठी मॅगझिन्स घ्यायचे, अभिनव वगैरेचे किंवा सिम्प्लिफाईडचं मॅगझिन घ्यायचं. मोस्टली सध्या सिम्प्लिफाईड चालू आहे. सिम्प्लिफाईडचं तुम्ही मॅगझिन घेऊ शकता करंट अफेअर्ससाठी. मॅथ्स रिझनिंगसाठी आयोगाचे प्रश्न सोडवायचे, PYQ सोडवायचे. PYQचं कुठलं बुक मिळालं तर ते घ्या. मॅथ्स रिझनिंग प्रॅक्टिस करत जायची आहे. सो हे सगळे सब्जेक्ट आहेत, त्याचे सोर्सेस मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत.
ठीक आहे. या व्यतिरिक्त बॅच तर मी तुम्हाला सांगितलेच की जर पॉसिबल असेल बॅच जॉईन करा, तुम्हाला मॅक्झिमम फायदा होईल. ठीक आहे. तर आता थोडंसं मी पहिला पेपर जो आहे त्याविषयी बोलणार आहे इथे, की पहिल्या पेपरमध्ये जे काही आपण म्हणतो ना की कसं जे मागच्या वर्षी डिव्हिजन झालं होतं मार्क्सचं किंवा कसे प्रश्न पहिल्या पेपरमध्ये आले होते. ठीक आहे. तर पेपर 1 बद्दल सुद्धा आपण थोडंसं काय करूया इथे डिस्कस करूया आणि काही इंग्रजी व्याकरणाचे इम्पॉर्टंट टॉपिक सुद्धा मी तुम्हाला सांगेल. तर बघा, जो मराठी व्याकरणाचा पेपर असतो त्याला 50 मार्काचं वेटेज असतं. इंग्रजी व्याकरणाचा जो पेपर असतो त्याला 50 मार्काचं वेटेज असतं. आता यामध्ये जेव्हा प्रश्न येतात यामध्ये एक असतं कोर व्याकरणाचा पार्ट, बरोबर, कोर व्याकरण, कोर ग्रामर. दुसरं असतं ते म्हणजे शब्दसंग्रह, वोकॅब, बरोबर, शब्दसंग्रह. आणि तिसरं असतं ते म्हणजे उतारा, पॅसेज वरती आपल्याला विचारले जातात. सो पॅसेज वरती मागच्या वर्षी 5 पॅसेज वरती क्वेश्चन आपल्याला होते, 5 उतार्यावरचे प्रश्न होते. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर वोकॅब वरती 12 प्रश्न होते. किती? वोकॅब वरती 12 प्रश्न होते. आणि जो कोर व्याकरणाचा पार्ट आहे त्यावरती 33 प्रश्न आपल्याला विचारले गेले होते. म्हणजे व्याकरणाचे 33, शब्दसंग्रहाचे 12 आणि उताराचे 5. आता यातल्या यात पण जर तुम्ही पाहिलं नाही, व्याकरणामध्ये एक शब्दसिद्धी नावाचा टॉपिक आहे, तुम्ही शिकला असाल, पाहिलं असेल. ठीक आहे. हा पण थोडासा वोकॅब मध्येच मोडतो टॉपिक. तर यावरच एकट्या टॉपिकवर 8, म्हणजे ते आपण इथे ऍड केले तर 20 मार्क तर शब्द संग्रहामध्येच मोडत होते. सो असं हे मागच्या वर्षीचा काय होता पॅटर्न होता आयोगाचा क्वेश्चन विचारण्याचा. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की काय आपल्याला किती वेटेज देऊन करायचंय, काय कसं करायचं आहे ते. ठीक आहे. सेम जर का आपण इंग्रजीच्या बाबतीत पाहिलं तर इंग्रजीमध्ये पण कोर ग्रामर वरती क्वेश्चन येतात आपल्याला. कोर ग्रामर वरती पाहिले तर 28 प्रश्न जे आहेत ते विचारले गेले होते. इंग्रजीमध्ये पण आपल्याला वोकॅब आणि पॅसेज दिला जातो. ठीक आहे. वोकॅब आणि पॅसेज इथे पण इंग्रजीमध्ये पण पॅसेजचे जे मार्क्स होते ते किती होते? 5 क्वेश्चन होते, 5 मार्क्सला होतं. आणि जे वोकॅब होतं तर वोकॅब वरती 17 प्रश्न इंग्रजीमध्ये आपल्याला विचारले गेले होते. सो असं हे वेटेज जे आहे ते इंग्लिश आणि मराठीला, इंग्रजी आणि मराठी व्याकरणाला दिलं गेलं होतं मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये. ठीक आहे. सो हे थोडंसं तुमचं काय झालं पाहिजे, व्यवस्थित प्रिपरेशन जे आहे याचं ते झालं पाहिजे. ठीक आहे. मग जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवणं, PYQ करणं, टेस्ट सिरीजचं अनालिसिस करणं. ठीक आहे. आणि अगेन यांना रिव्हिजन पण देणं, जे काही तुमच्या नोट्स असतील, लेक्चर्स असतील त्यांना रिव्हिजन देणं, हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे या येणाऱ्या महिन्यांमध्ये. हा महिना जाऊ द्या पाहिजे तर फेब्रुवारीचा. मार्च 1 तारखेपासून टेस्ट सिरीज सुरू करा. ठीक आहे. टेस्ट द्यायला सुरुवात करा. टेस्ट नाहीये तुमच्याकडे, आयोगाचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करा, टाइम लावून सोडवा, 1 तासाचा वेळ लावून सोडून बघा. ठीक आहे. प्रॅक्टिस झाली पाहिजे, टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे, सगळ्यात मेन ते आहे पेपरमध्ये. ठीक आहे. नाहीतर येत होतं पण वेळच मिळाला नाही, याला काय अर्थ उरणार नाही. सो इंग्रजी व्याकरणाबद्दल मी थोडेसे महत्वाचे टॉपिक तुम्हाला सांगणार आहे. बघा, इंग्रजी व्याकरणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जे क्वेश्चन जास्त ज्या टॉपिक्सवर विचारले जातात असे टॉपिक्स मी सांगणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही रिसेंटली 1-2 वर्षाचा जरी कल पाहिला तर बेसिक वर 1-2 क्वेश्चन येतातच आपल्याला. सो बेसिक्स करायचे आपल्याला. त्या व्यतिरिक्त टेन्स असेल, व्हॉइस असेल, डिग्री असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, क्वेश्चन टॅग वर एखादा प्रश्न येतो फ्रीचा हातचा. ठीक आहे. आपल्याला जे की इझी पडतं क्वेश्चन टॅग करणं. ठीक आहे. यावर आपल्याला क्वेश्चन येतो. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. ठीक आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट वरती क्वेश्चन आपल्याला जास्त करून येतात, खास करून. ठीक आहे. सो बेसिक्स मध्ये थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर सेंटेन्स वरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. सेंटेन्सचे टाईप असतील किंवा सेंटेन्स ट्रान्सलेशन असेल तर सेंटेन्स वरती क्वेश्चन येतात. तसंच जर आपण पाहिलं तर आपल्याला ग्रामरमध्ये, कोर ग्रामरमध्ये अजून जे काही आपल्या शब्दांच्या जाती आहेत त्यामध्ये प्रिपोजिशन असेल किंवा प्रोनाउन असेल. ठीक आहे. प्रिपोजिशन, प्रोनाउन असेल. वर्ब मध्ये मॉडल ऑक्झिलियरी वरती आपल्याला क्वेश्चन जास्त करून विचारले जातात. सो मॉडल ऑक्झिलियरी असेल. ठीक आहे. हे थोडंसं काय करायचंय तुम्हाला, व्यवस्थित करायचे, परफेक्ट जमलं पाहिजे हे आपल्याला असं डोक्यात ठेवा की इवन कंजंक्शन एक ऍड करायच्यात, कंजंक्शन असेल, कारण सेंटेन्स साठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो हे काय आहेत, कोर ग्रामरचे टॉपिक आहेत. यामध्ये अजून एक आर्टिकल ऍड करा टॉपिक, आणि
कंडिशनल. एवढे टॉपिक तरी ना इंग्रजी ग्रामरचे मी म्हणेल की परफेक्ट करा, यात तुम्हाला चुकायचं नाहीये, परफेक्ट. ठीक आहे, काय परफेक्ट. एखादा प्रश्न मूडवर टाकतात, सो मूड छोटासा टॉपिक. सो परफेक्शन जे आहे ते इथे तुमचं दिसलं पाहिजे. टॉपिक्स मध्ये यावरती क्वेश्चन आले तर तुमचे चुकता कामा नये, जास्त करून बरोबर आले पाहिजे. ठीक आहे, काही टॉपिक आहेत कठीण, पण ठीक आहे, आपल्याला त्यावरच काय करायचे, हा जो वेळ आहे त्याच्यामध्ये मात मिळवायचे तर टॉपिक वरती, राईट. चला, या व्यतिरिक्त वोकॅब मध्ये जर तुम्ही पाहिलं तर आजकाल सिनोनिम्स, अँटोनिम्स वरती खूप प्रश्न यायला लागलेत. सो सिनोनिम्स झाले, ठीक आहे, सिनोनिम्स झाले आणि अँटोनिम्स झाले, समानार्थी विरुद्धार्थी व्यवस्थित करायचे आहेत आपल्याला. इडियम्स फ्रेजेस, पूर्वी तर इडियम्स फ्रेजेस वरती म्हणजे 8-8, 9-9 प्रश्न विचारायचे, आता थोडंसं त्यांनी 5-6 वर आणलंय त्याला. तर इडियम्स अँड फ्रेजेस करायचे आपल्याला. ठीक आहे, या व्यतिरिक्त आपल्याला काय करायचे, वोकॅब मध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन, वन वर्ड सबस्टिट्यूशन. ठीक आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन, कन्फ्युजिंग वर्ड्स करायचे, राईट. कन्फ्युजिंग वर्ड्स करायचे. अजून आपल्याला वोकॅब मध्ये काय करायचे, तर जे काही कन्सेप्ट्स असतात, ठीक आहे, किंवा फ्रेझल वर्ब्स असतील, फ्रेझल वर्ब्स करायचे आपल्याला. फ्रेझल वर्ब्स करायचे. ठीक आहे, इवन कन्सेप्ट सेंटेन्स जे आहेत ते कॉन्सेप्ट सेंटेन्स करायचे आहेत आपल्याला. हे जे टॉपिक आहेत हे वोकॅब मध्ये व्यवस्थित करून घ्याल. ठीक आहे, याचा तुम्हाला एक काय होईल, मॅक्झिमम फायदा होईल, कारण की यावरच क्वेश्चन जे आहेत ते जास्त करून विचारले जातात. या व्यतिरिक्त बाकीचे काही उरलेले टॉपिक आहेत तुमच्याकडे, जेव्हा सगळं हे करून होईल, याला प्रायोरिटी द्या. हे जेव्हा संपेल तेव्हा ते बाकीचे टॉपिक करायचे आहेत. सो प्रायोरिटी या टॉपिकला द्यायची आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्ही जर प्रिपरेशन केली व्यवस्थित तर नक्कीच तुमची मेन्स जी आहे ती क्रॅक होऊन जाईल. ठीक आहे, बाकी काही अडचणी आल्याच तर आम्ही आहोतच. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता ऍप्लिकेशन वरून. काही अडचण येत असेल जॉईन करत असताना कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, कॉल मेसेज करा, तुमचे डाऊट सॉल्व्ह होतील. व्यवस्थित फुल फ्लेज तयारी तुमची या बॅच मधून करून घेतली जाईल. आणि आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतील, एक रोडमॅप मिळाला असेल. नक्कीच तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी पण तयार करू शकता, ही पण फॉलो करू शकता, आणि डेफिनेटली आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे. तर थँक्यू व्हेरी मच. आय होप हे समजलं असेल, आवडलं असेल. लेक्चर जे व्हिडिओ होतं त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.